सॉरी, माझ्या नाही, तुमच्या घराच्या समोर एक म्हातारी राहते. तुम्ही गाणं लावता, मेरे सामने वाली खिडकी में एक चांद सा तुकडा रहता है. ते माझ्या केस मध्ये होत होतं भैया त्या टाइमला. पण तुमच्या केस मध्ये असं होतं पोरांनो, मेरे सामने वाली खिडकी में एक एक बुड्ढी सी जो रहती है, वो रोज आती है, क्या करती है, मंजन लेती है, दांत करा करा घासती है. चला चला चला, लक्ष द्या. हा, एवढं झालंय का? हे आपला कन्सेप्ट झाला. पण आता आपण काय करू, डायरेक्टली ते क्वेश्चन्स करू. काय करू? क्वेश्चन्स करू. काय करू पोरांनो? क्वेश्चन्स. क्वेश्चन्स म्हणजे असे क्वेश्चन्स करायचे पोरांनो, असे क्वेश्चन्स करायचे जेणेकरून लगे तुमचा पहिल्यांदा याच्यातच तुमचा नंबरच लागायला पाहिजे. ठीक आहे. हॅलो एव्हरीवन, तर कसे आहे सर्व? एकदम मस्त. तुमचा भाऊ ऋषी कदम आलाय परत तुमच्यासाठी. हा, आता आपण कालचा क्वेश्चन तसंच ठेवले भाऊ. ठीक आहे. आपण काय करेल माहिती का, कालचा क्वेश्चन आपण तसंच ठेवले आणि मी ते तुम्हाला काय दिला होता माहिती का, होमवर्क दिला होता. काय दिला होता? होमवर्क. ओके, तर मग मस्त आहे ना? ओके, मस्त ससायला पाहिजे बाबा, है की नाही? नाही तर काय मग, नाही तर काय, जाऊ दे. ठीक आहे, मस्त आहे. म्हणजे याचा अर्थ कसं आहे, आपली लाईफ कशी चालली? मस्त चालली ना? काय म्हणते आपले बबली, काय म्हणते आपली बुद्धी, म्हणजे लय मोठे. आता काय माहिती का, तो पण नाव आहे, आपण म्हणू शकतो. काय म्हणते ती, काय म्हणते ही, काय म्हणते तुमची चंपा. ठीक आहे, तर जाऊ दे, ते आता नंतर बघू. ओके, तर आपण काय करू, कालचा एक पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करू. ठीक आहे. कालचा क्वेश्चन आहे. आता बघा पोरांनो, एक ह्या ए ना इथं, म्हणजे ए पूर्ण घुमून काय इथं आलं, याचा सर्कमफरन्स काय आहे मग? 2 पाय आर काय केलंय ना, कव्हर केलं. काय? डिस्टन्स. 2 पाय आर याने काय केलं? डिस्टन्स कव्हर केलं. आणि इथून हाफस टर्न केलं, हाफस घुमलं, तर हे झालं पाय आर. तर मग आता पाय आर, 2 पाय आर प्लस पाय आर किती झालं रे? सांगता का पोरांनो? 3 पाय आर. हे झालं आपलं डिस्टन्स. डिस्टन्स. आणि आता डिस्प्लेसमेंट काय आहे भैया? डिस्प्लेसमेंट ना आम्हाला येतच नाही राव, काय करावं? काहीच नाही भाऊ. लक्ष द्या. आता हे किती आहे? एवढं डिस्टन्स किती आहे? 3 पाय आर. तर तुम्हाला हे डिस्टन्स फाइंड करणे. हे डिस्टन्स एवढं किती आहे? बोल 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 राजा, बोल किती आहे? हे इतकं आर आणि इतकं आर, 2 आर यांचा स्क्वेअर. आणि आता इथून सॉल्व्ह करून घे राजा. एकदम सिंपल आहे. ठीक आहे. आता पायथागोरस थेरम आपण इथे यूज केलेला आहे. इथून तू सॉल्व्ह करू शकतो. ओके, समजलं का? अरे बापरे, मला कंबर गेलं रे. देवा 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 देवा. ठीक आहे. आता बघा, आता याच्यानंतर काय करू आपण माहिती का? नेक्स्ट याच्यावर चालू, नेक्स्ट कन्सेप्ट वर, व्हेलॉसिटी. ठीक आहे. कशावर चालायचं? व्हेलॉसिटीवर. एक मिनिट, तोपर्यंत आपण स्टॉप करून घेऊ. चला भैया, आता याच्या समोरचं कन्सेप्ट आहे आपलं काय? स्पीड बघू. स्पीड. ओके, स्पीड बघू. ठीक आहे भैया, स्पीड. आता चला स्पीड. ओ भाई, एक मिनिट, चला खोकू का? काय आपलं कन्सेप्ट? स्पीड. यार ते ना थोडंसं असं ओल्लं झालंय, 2 मिनिट थांबा फक्त. चला भाऊ, आता बघू आपण स्पीड. काय पाहिजे आपल्याला? स्पीड. ओके, स्पीड म्हणजे नेमकं काय? स्पीड भैया, स्पीड म्हणजे आणि व्हेलॉसिटी, स्पीड नेमकं आहे काय रे? तुम्ही सांगू शकता का रे पोरांनो? स्पीड म्हणजे, आता हे पोरग चाललं होतं, बिचार होतं तुझ्यासारखं, इकडे चाललं होतं 4 मीटर पर सेकंद. आता भैया, आम्ही स्पीड आहे म्हणून कहून कसं समजावं आम्हाला की 4 मीटर पर सेकंद जाईन म्हणून? सांगतोस का एकदा? सांगतोस का? प्लीज एकदा सांग. आता बघा, ठीक आहे, हे चाललंय आपलं एलियन बाबू आहे इथं. एलियन हे चाललंय 4 मीटर पर सेकंद ना इकडं. कुठे चाललाय? इकडं. कुठे चाललाय? इकडं. इकडं. अरे अरे, मला ओढू नको. हा, चाल. सर, कोण ओढत होतं? खरं खरं सांगा, खरं खरं. अरे अरे, नको नको. अरे भाई ना, चला. हा चला, जस्ट मजाक रे. चला, आता इकडे चाललाय. आता स्पीड म्हणजे नेमकं काय भाऊ?
आता तुम्ही स्पीडचा आपला फॉर्म्युला पण पाहिला असेल, स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. अरे 9वीत पाहिला होता आम्ही तो, 9th मध्ये. हा, तर मग आता आपली स्पीडची डेफिनेशन काय बनेल लक्ष दे. स्पीडची डेफिनेशन काय बनेल ते लक्ष दे. स्पीड इज नथिंग but it is a distance cover. Yeah, speed is a nothing but the distance cover in equal interval of time. यालाच काय म्हणता राजांना, सांगता यालाच म्हणता आपलं स्पीड. यालाच काय म्हणता स्पीड. आता मी तुम्हाला सांगितलं स्पीड इक्वल्स टू काय, डिस्टन्स अपॉन टाइम. काय डिस्टन्स अपॉन टाइम. ओके भैया. तर मग आता मला सांगा पोरांनो, डिस्टन्स कशामध्ये कॅल्क्युलेट करत असते. डिस्टन्स कॅल्क्युलेट करत असते मीटर मध्ये. कशामध्ये, मीटर मध्ये. ओके. आणि टाइम आहे आपलं. टाइम कशामध्ये कॅल्क्युलेट करत असते, टाइम कॅल्क्युलेट करत असते आपलं कशामध्ये, सांगता करे राजांनो, सांग लवकर. तर टाइम करत असते आपला सेकंड मध्ये. तर मग आता ह्या ठिकाणी काय मीटर पर सेकंड आहे. काय मीटर पर सेकंड हा झाला आपला SI युनिट. काय झाला, SI युनिट ऑफ स्पीड. काय झाला, SI युनिट ऑफ स्पीड. किती, मीटर पर सेकंड. सर हा बाबा सर मी तुला चला सर म्हणलं. तू म्हणतो हा ऐकलं काय. हा, तू म्हणशील SI युनिट हाय. तर मग आता डायमेन्शन काय, डायमेन्शन. अरे एकदम सोपं आहे. डायमेन्शन म्हणजे काय माहिती का. हा, मी डायमेन्शनचा एकच व्हिडिओ अपलोड केला आहे. पण आता काय माहिती का, डायमेन्शन तुमचं कधी पहिले सिलेबस कंप्लीट नसलास तर मग पहिले डायरेक्टली तो चॅप्टर शिकायला फार अवघड जात असतो, हे की नाही, फार अवघड जात असतो. म्हणून मी काय केलं माहिती का, त्या चॅप्टरचं फक्त एकच लेक्चर काय केलंय, शूट केलंय आणि अपलोड केलंय. ठीक आहे. आता बघा डायमेन्शन्स. ओके, काय नाही डायमेन्शन्स. आता बघा MLT हे आपले डायमेन्शन्स आहे. M फॉर असतं मास आहे का, नाही. हे मीटर आहे. मीटरला कशामध्ये कॅल्क्युलेट करते, लेंथ मध्ये. कशामध्ये करत असते पोरांनो. अरे बोल राजा बोल. तो नाही बोलणार तर कोण बोलणार आहे, दुसरं बोलन. काय तिला नाही इथं. चला M म्हणजे लेंथ आणि ही टाइम आहे. टाइम खाली तर मग हे वर येणार आहे इनवर्स. ठीक आहे. ते आपला हा झाला डायमेन्शन. पण आता तुम्ही म्हणशाल हा बाबा काय म्हणशाल, एक मिनिट थांब. ओके दिसतंय. आता तुम्ही म्हणशाल सर काय बाबा काय. तुम्ही म्हणशाल की सर ही कोणती क्वांटिटी आहे, आपली स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी. मी म्हणेन बेटा लक्ष द्यायचं प्रॉपर. कारण ही आहे आपली कोणती क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी means which has no directions but आता याला ना काय माहिती का, which has no direction but it has magnitude. बघ राजा, यो आपला तू चालला होता इकडं. मी म्हणलं का कोणत्या डायरेक्शन न चाललाय. आता त्या ठिकाणी कधी डायरेक्शन आली असती तर वेक्टर क्वांटिटी झाली असती. आणि वेक्टर क्वांटिटी कधी झाली असती, ते असतं आपलं काय, ते असतं आपलं काय, बोल ते असतं व्हेलॉसिटी. काय असतं, व्हेलॉसिटी. सर खरं सांगू का, समजतंय हो थोडं. हा, तुला माहितीये का कधी काय होतं माहितीये का, आपलं लक्ष, आपण जेव्हा अभ्यास करत राहतो आपलं लक्ष दुसरीकडे चाललं जातं. काय करत असेल बिचारा, काय करत असेल ती, ठीक आहे. पण जेव्हा मी अभ्यासाला बसत होतो माझं लक्ष इथंच राहत होतं 100%.
तुला विश्वासच नाही यार माझ्यावर. भाऊ आहे तुझा, हाय की नाही? विश्वास कर नशीब. आणि तुम्हाला सांगतो पोरांनो, तुम्हाला सांगतो ज्या टायमाला कोणत्या टायमाला, ज्या टायमाला सकाळ सकाळ होती, ठीक आहे, आता आता मी गाणं लावा जाईल लहानपणी. लहानपणी म्हणजे तुमच्या एवढं होतं तेव्हा गाणं लावा जाईल काय, हो मेरे सामने वाली खिड़की में एक चांद सा टुकड़ा रहता है, अफसोस यही कि हो हमसे थोड़ा उखड़ा उखड़ा रहता है. हे गाणं लावा जाईल. पण माझ्या घराच्या समोर एक म्हातारी राहत होती पोरांनो. काय, एक म्हातारी. आणि ते काय करायचं माहिती का तुमच्या आयुष्यात, काय सॉरी माझ्या नाही, तुमच्या घराच्या समोर एक म्हातारी राहते. तुम्ही गाणं लावता मेरे सामने वाली खिडकी में एक चांद सा तुकडा रहता है. ते माझ्या केस मध्ये होत होतं भैया त्या टाइमला. पण तुमच्या केस मध्ये असं होतं पोरांनो, मेरे सामने वाली खिडकी में एक बुड्ढी सी जो रहती है, वो रोज आती है, क्या करती है, मंजन लेती है, दांत करा करा घासती है. चला 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 लक्ष द्या. एवढं झालंय का, हे आपला कन्सेप्ट झाला. पण आता आपण काय करू, डायरेक्टली काही क्वेश्चन्स करू. काय करू, क्वेश्चन्स करू. काय करू पोरांनो, क्वेश्चन्स म्हणजे असे क्वेश्चन्स करायचे पोरांनो, असे क्वेश्चन्स करायचे जेणेकरून लगे तुमचा पहिल्यांदा याच्यातच तुमचा नंबरच लागायला पाहिजे. ठीक आहे. हा तर चला मग आलो मी परत, तुमचा भाऊ परत आला पाहिजे. जोक आहे काय, खतरनाक माणूस आपण. चल आता बघा, ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचंय, आता आपण पाहिली स्पीड. काय पाहिलं, स्पीड. आता आपण काय करू, त्याच्यामध्ये ऍव्हरेज स्पीड बघून घेऊ. काय, ऍव्हरेज स्पीड. भैया काहीच नाही, पहिल्यांदा आपण डेफिनेशन लिहिली, द डिस्टन्स कव्हर इन अ इक्वल इंटर ऑफ टाइम, त्यालाच म्हणते स्पीड. काय म्हणते त्याला, त्याला म्हणते स्पीड. काय म्हणते त्याला, म्हणते स्पीड. तर मग आता याला काय म्हणायचं, हे झालं आपलं ऍव्हरेज स्पीड. तर ह्या ठिकाणी एकच शब्द येणार आहे पोरांनो. काय येणार आहे, टोटल डिस्टन्स. टोटल डिस्टन्स कव्हर इन टोटल टाइम. यालाच काय म्हणते, टोटल डिस्टन्स कव्हर इन अ टोटल टाइम. म्हणजे हे झालं आपलं. काय झालं पोरांनो, काय झालं, अरे तू सांग, अरे तू बोलला नाही तर कसं होईल. हे म्हणजेच ते झालं ऍव्हरेज व्हेलॉसिटी. काय झालं, ऍव्हरेज व्हेलॉसिटी. आता तुम्ही म्हणशाल काय बाबा, काय 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 सांगतो, मी आहे असा, तू कशी आहे. ठीक आहे. हा आपला सोन्या, सोन्या सोन्या सोन्या, सोन्या चालला भेटायला कोणाला, सोनीला. ठीक आहे. आता बघा, सोनी बिचारी वाट पाहत होती, कधी येतो मग सोनिया, कधी येतो, अरे लवकर येतो करे, नाही येत. आता आला बघ सोनिया, लगे पळत चालणार रे. तो म्हणतो लगे पळत चाला. ठीक आहे. यांनी टोटल डिस्टन्स किती होतं, 40. टोटल डिस्टन्स होतं 40 मीटर. किती होतं, टोटल डिस्टन्स होतं पोरांनो 40 मीटर. साधी गोष्ट नाहीये 40 मीटर पळणं. ठीक आहे, साधी गोष्ट नाही भैया. आणि टाइम घेतला t = 20 सेकंद. t = 20 सेकंद. तर मग आता तुला म्हणलं फाइंड इज ऍव्हरेज. काय, फाइंड इज ऍव्हरेज. काय करायचं, ऍव्हरेज स्पीड फाइंड करायची. तू म्हणशील एवढं सोपं, अरे हार्ड. कोणाला म्हणला तो हार्ड. ठीक आहे. आता पहा, इतकं सोपं. अहो सर तुम्ही ऐका, लय सिंपल झालंय. आम्ही इतकं सिंपल लगेच सॉल्व्ह करून टाकतो ना. अरे बाबा विशेष नाहीये हो. लक्ष द्या. आता टोटल डिस्टन्स किती आहे, टोटल डिस्टन्स सांगितलं तर आपल्याला 40. ठीक आहे. टोटल डिस्टन्स सांगितलं तर 40 आणि टोटल टाइम किती आहे, टोटल टाइम सांगितलं आता 20. मग आता आपल्याला काय भेटणार आहे, ऍव्हरेज स्पीड. काय भेटणार आहे, ऍव्हरेज स्पीड. काय भेटणार आहे पोरांनो, ऍव्हरेज स्पीड. ठीक आहे. आता बघा ऍव्हरेज स्पीड आहे. 0 आणि 0 काय झाला, कॅन्सल. 0 आणि 0 काय झाला, कॅन्सल. मी म्हणलं काऊन, ते म्हणतो मी काऊन सांगू. चला व तू म्हणतो तू 2 चा 4.
ठीक आहे, तर इथं आपला आन्सर आलं 2. तर मग आता ऍव्हरेज स्पीड काय आलं 2. याचे युनिट काय आता मीटर पर सेकंद. ठीक आहे, समजलं. ओके सर लहान लहान पोरांसारखे क्वेश्चन घेऊन आहो, थोडेसे कसे चांगले क्वेश्चन आहे चांगले. ठीक आहे, हे काय बरं लहानचे लहानचे क्वेश्चन घेतो तुम्ही, आम्हाला तुमचा लय राग आला आता जा आम्ही बोलतच नाही तुमच्या संग. हे असं करून नाही येडे पोरं म्हणतात. तुमच्या डोक्यामध्ये सायको काही नाही झालं हो, तुम्ही लय हुशार पोर आहे, आमचं काय. ठीक आहे, हा लिहिता क्वेश्चन सांगू. अ पर्सन कवर अ डिस्टन्स, लिहा क्वेश्चन. हा, अ पर्सन कवर अ डिस्टन्स, अ पर्सन cover a distance 40 kilometer. A person cover a distance 40 kilometer, a 40 kilometer, and this person again cover a distance, and this person again cover a distance 60 kilometer. 60 kilometer. In this process, he will takes a time. He will takes a time 20 second. 20 second. Then find the average speed of this person. Then find the average speed of this person. Then find the average speed of this person. समजलं. आता बघा लक्ष द्या, त्या माणसाने काय केलं माहितीये का, पहिले होतं इथं, इकडे गेला माहित नाही कितीच्या स्पीड आहे, पण किती डिस्टन्स कव्हर केलं 40 मीटर. आता ए वर बसेल होता, ए वर तर आला बी वर. ठीक आहे, आता तो माणूस इथं आला. ठीक आहे, आता परत काय केलं माहिती का, माणसाला केसच नाहीये. ठीक आहे, आता परत तिथून किती केला डिस्टन्स कव्हर 60 मीटर. किती केला 60 मीटर. ठीक आहे, हासरे डोळा 60 किलोमीटर. ठीक आहे, तर मग आता तुम्हाला विचारायले आणि ह्या प्रोसेस मध्ये टाइम किती घेतला पोरांनी, ह्या प्रोसेस मध्ये टाइम घेतला आपला किती सांगता करे. अरे माझ्या कानात सांगा, कानात 20 मीटर. ओके 20 सेकंड, सॉरी 20 सेकंड. तर मग आता तुम्हाला विचारायले ऍव्हरेज स्पीड काय आहे. स्टोरेज फुल है ना. ओके चालू है. कोई किसी को किसी भी तरह मतलब किसी को भी किसी भी तरह का कोई भी शक, कोई भी मतलब किसी को किसी भी तरह का कोई भी प्रॉब्लम होगा तो कमेंट बॉक्स में डाल देने का. ओके तर चलो हे बघा आता हे झालं 40, हे झालं 7. किती 40 + 7 अरे होतं किती टाक कमेंट मध्ये. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम आणि इक्वल्स टू काय ॲव्हरेज स्पीड. काय ॲव्हरेज स्पीड. टोटल डिस्टन्स किती आहे 40 + 7 झालं किती 50. अरे बाप्पा 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 काय माणूस आहे तू. हे झालं 50 होतं मूर्खा, तुला काही अक्कल. 100 होतं. हे पा हे 0 म्हणतो, मला 0 दिसला म्हणून मी झालो कॅन्सल. ठीक आहे, आता 2 1 चा 2 5 चा 3. तर तुमचं आन्सर काय आलं माझ्या लेकरांनो 5 मीटर पर सेकंद. याची ॲव्हरेज स्पीड काय असणार आहे 5 मीटर पर सेकंद. काय असणार आहे पोरांनो ॲव्हरेज स्पीड 5 मीटर पर सेकंद. काय असणार आहे राजांनो, अरे काय असणार आहे बोला 5 मीटर पर सेकंद. 5 मीटर पर सेकंद. तो म्हणतो असं, तो म्हणतो तसा, मी म्हणतो असा. 5 मीटर पर सेकंद. ओके समजलं असेल तर चला परत समोर. ठीक आहे चालायचं, पण आता त्याच्या पहिले ते नोटेशन्स पॉइंट लिहून घेऊ. ओके आता अरे लय भारी क्वेश्चन सांगेल मी, तू टेन्शन काय घेतो रे भाई, तुझा भाऊ तुझ्या संग आहे तर तू टेन्शन घेऊच नको. ओके भारी क्वेश्चन सांगेल आपण आज, पण काही क्वेश्चन्स आपण उद्याच्याला पण ठेवू. पहिले सांगतोय, नाही तर पुन्हा म्हणायचो भाऊ आम्हाला क्वेश्चन आणता आणि क्वेश्चन सॉल्व्ह करून निघे जा, आम्हाला तुमचा राग आला.
आहे की नाही कपिल? सर आलो मी, आलो पोरांनो, परत आलोय. काय म्हणता, बरं आहेत का? अरे बरंच पाहिजे बाबा. ठीक आहे, आता मी लिहिलं STUVUA. काय लिहिलं हे? सतहुआ नाही भैया, हे काही लिहितं माणूस. ठीक आहे, चला. यस फॉर काय? डिस्प्लेसमेंट. यस फॉर लक्षात ठेवायचं, डिस्प्लेसमेंट. काय डिस्प्लेसमेंट? एस फॉर काय असतं? डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स. आपण काय म्हणतो याला? डिस्टन्स पण म्हणतो. काय म्हणतो? डिस्टन्स. टी फॉर ए टाइम. TIME टाइम. व्ही फॉर काय? व्ही फॉर व्हेन. व्ही फॉर वहिनी नाही, वेलोसिटी. व्ही फॉर ए वेलोसिटी. आता ह्यू फॉर काय? ह्यू फॉर ह्यू. असे का? अरे पागल झाला का डोक्यात? दोन काना आली मारे. यू फॉर ह्यू मध्ये. चला, यू फॉर ए. हे बाय, हे झालं. तुमच्या नानात ना पोरांनो, माझं बी चुकून जात रे. कोण मला डिस्टर्ब करता? ठीक आहे, चला. व्ही फॉर ए फायनल वेलोसिटी. तर मग आता तुम्ही म्हणशाल सर व्ही फॉर झालं फायनल वेलोसिटी, तर मग आता यू फॉर मी सांगतो इनिशियल वेलोसिटी. बापरे, बापरे, बरोबर सांगितलं भैया तू. पण सर मला समजलं नाही, तुम्ही असं कोण केलं भाई? ती ऍक्शन असती, तुला नाही समजायचं, तू लहान आहे अजून. इनिशियल वेलोसिटी. ओके, इनिशियल वेलोसिटी. आणि ए फॉर काय? ऍक्सेलरेशन. ए फॉर काय? ऍक्सेलरेशन. काय आहे राजा? ए फॉर ऍक्सेलरेशन. तर मुलांना आजचं लेक्चर आपण एवढंच ठेवू. ठीक आहे, माझ्या मोबाईल्स मध्ये थोडे ग्लिच येत रे. माझा मोबाईल एवढा भारी नाही ना रे यार. मी तुझ्या एवढा आमिरच नाही यार, मी लय गरीब आहे यार. ठीक आहे, मला मोबाईल गिफ्ट कर ना. असं कोणाला म्हणू शकतो मी? तुम्ही सांगा भैया, कोणाला म्हणू शकतो मला मोबाईल गिफ्ट कर? ती म्हणा तुम्हाला नाही, म्हणजे तुम्हाला नको मागू, बल्कि म्हणजे मी तुला मागायला पाहिजे काय? मोबाईल. ठीक आहे, तर मुलांना आजचे दिवस आपलं लेक्चर एवढंच ठेवू. लाईक आलं म्हणजे तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा विथ युअर फ्रेंड्स. ठीक आहे, आणि त्यांना पण सांगा तुम्ही पण शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा तुमच्या फ्रेंड्स सगळं, आणि त्यांना पण सांगा. ओके, ठीक आहे. ओके, तर आजच्या दिवस एवढंच. थँक्यू सो मच. भेटूया उद्या परत. ठीक आहे, तब तक के लिए चलो. ओके बाय. चला जा रे घरी, वा लवकर.